कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कालिंदी सुमतीची सख्खी बहीण। कालिंदीचं लग्न काही ठरत नव्हतं आणि शेवटी माय मरू आणि मावशी जगू म्हणतात ना, तसं झालं। कालिंदीचं माझ्याशी लग्न झालं। लीलाला आई तर मिळाली, पण त्याचबरोबर ना सावत्रपणही तिच्या वाट्याला आलं। लीलाकडे बघून असं वाटत नाही की तिचं काही असं पास्ट असेल। नॉर्मली अशा सिच्युएशन मध्ये लोक थोडे इंट्रोवर्ट होतात। हो, हीच तर आमच्या लीलाची कौतुकास्पद गोष्ट आहे। लहानपणी कालिंदीच्या बोलण्याचा लीलाला त्रास झाला ना, की लीला आमची कोशात जायची आणि त्यावेळेला रेवतीला त्याचा जास्त त्रास व्हायचा। आणि हे जेव्हा लीलाला उमजलं ना, तेव्हापासून माझी लीला रेवतीची अतोनात काळजी घ्यायला लागली। तिने स्वतःचं दुःख बाजूला ठेवून ती सगळ्यांना जीव लावायला लागली। मला मात्र वाटायचं की माझ्या लीलाच्या आयुष्यात खरंच सुख यायला हवं। मला असंही वाटायचं की तिचं लग्न झाल्यावर तिला ही संधी मिळेल। आमच्या या घरात लीलाचं कधी कौतुक झालं नाही, कधी लाड झाले नाहीत। पण निदान लग्न झाल्यावर तरी सासरची मंडळी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतील, तिचे लाड करतील, कौतुक करतील असं मला सारखं वाटायचं। पण ज्या परिस्थितीत तुमचं लग्न झालं ना, त्यानंतर माझी ही आशा मावळली। पुण्याची ती मनापासून सांगतो, ज्या वेळेला मी तुमच्याशी बोललो, सरोजिनी ताईंशी बोललो ना, मला खात्री वाटली की माझ्या लीलाचं आयुष्य नक्की बदलेल। माझी ना मला विनंती आहे, माझी लीला ना अल्लड आहे, धडपडी आहे। कळत नकळत ना तिच्या हातून चुका होत असतात। ती चुकली ना तर तुम्ही तिच्यावर ओरडा, हवं तर तिला शिक्षा करा, पण माझ्या लेकीला अंतर देऊ नका। पोरके पण अनुभवलेल्या माझ्या लेकीच्या वाटेला पुन्हा दुःख येऊ नये असं मला वाटतं। तुम्ही प्लीज हात नका जोडू माझ्यासमोर, प्लीज। एजी, तुम्ही तर म्हणाला होतात की माझ्या घरच्यांशी फार बोलणार नाही, पण आता तुम्हीच तुमचा शब्द मोडताय। माझ्या बाबांशी बोलून तुमच्या सुद्धा डोळ्यात पाणी आले। म्हणजे माझे बाबा आहेतच असे एकदम भारी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।